नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कर्मकविता या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत पुणे बुक फेस्टिवल तीरंदाजबद्दल। एक असा उत्सव जिथे पुस्तकप्रेमी, लेखक, विद्यार्थी आणि वाचक सगळे एकत्र येतात वाचनाचा आनंद साजरा करण्यासाठी। तुम्ही जर हाडाचे पुस्तक प्रेमी असाल तर नक्कीच ह्या पुस्तक महोत्सवाला भेट दिली असेल किंवा द्याल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुस्तकांचे असंख्य स्टॉल, विविध भाषांतील साहित्य, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन आलेला हा महोत्सव म्हणजे वाचन संस्कृतीचा उत्सवच होता। आजच्या डिजिटल वेगवान जगातही पुस्तकांभोवती जमलेली ही गर्दी पाहून मनाला खूप समाधान मिळालं। मी स्वतः काही पुस्तके खरेदी केली, कारण प्रत्येक पुस्तक हे केवळ कागदावर छापलेले शब्द नसून ते विचारांची, अनुभवांची आणि ज्ञानाची अमूल्य ठेव असते। अशा पुस्तक महोत्सवातून आपण केवळ पुस्तकेच नाही तर नवीन दृष्टिकोन, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक समृद्धी घेऊन परततो। वाचनाची ही सवय आपल्या अधिक संवेदनशील, जागरूक आणि विचारशील बनवते आणि म्हणूनच अशा उपक्रमांना भेट देणं हे फक्त छंद नसून स्वतःच्या मनासाठी केलेली गुंतवणूक आहे असं मला वाटतं। वाचन संस्कृतीला चालना देणारा आणि साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे शेवटचे 3 दिवस राहिले असून नागरिकांनी महोत्सवाला भेट देऊन पुस्तक खरेदीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि पुणे लिटरेचर फेस्टिवलचा आनंद घ्यावा। राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे पुस्तक महोत्सव 2025 13 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान फर्ग्युसन कॉलेज येथे आयोजन केले आहे। पुणे पुस्तक महोत्सवाचे 3रे वर्ष असून गेल्या 3 वर्षापासून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्याकरता पुणे पुस्तक महोत्सवाचे मोठे योगदान आहे। यंदा विक्रमी पुस्तक विक्री व 1.5 लाखांहून अधिक वाचकांनी सहभाग घेतला। या उत्सवाचा मुख्य विषय होता जॉय ऑफ रीडिंग, वाचनाचा आनंद। विशेष आकर्षण, 900हून अधिक स्टॉल्स, बुक बस सारख्या नव्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग, मोफत प्रवेश आणि पुस्तकांवर सूट यामुळे वाचकांचा उत्साह दुप्पट झाला। उद्घाटनाच्या आठवड्यातच 1.5 लाखांहून अधिक लोकांनी या उत्सवाला भेट दिली। पुस्तके ही केवळ कागदावरची अक्षरे नाहीत, तर ती ज्ञान, संस्कृती आणि विचारांचे भांडार आहेत। वाचनामुळे कल्पनाशक्ती वाढते, भाषेची गोडी लागते आणि व्यक्तिमत्व घडते। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, इंटरनेट सगळं उपलब्ध आहे, तरीही पुस्तकांचा स्पर्श, त्यांचा सुगंध आणि वाचनाचा अनुभव वेगळाच असतो। पुस्तके आपल्याला मानसिक शांती देतात आणि जीवनाला दिशा दाखवतात। आजची तरुण पिढी पुस्तकांकडे नव्या नजरेने पाहते। कादंबरी, कविता, आत्मचरित्र याबरोबरच ग्राफिक नॉवेल्स, ई बुक्स आणि ऑडिओ बुक्स यांची लोकप्रियता वाढली आहे। मराठी साहित्य परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम घडवत आहे। संत साहित्य, लोककथा यांचे नवे रूपांतर होत असून आधुनिक विषयांवरही विपुल लेखन होत आहे। डिजिटल माध्यमांमुळे वाचन अधिक सुलभ झाले आहे, पण तरीही पुस्तक मेळावे हे वाचकांना प्रत्यक्ष भेटण्याचे, अनुभव शेअर करण्याचे एक अनोखे व्यासपीठ ठरते।